सुरुवातीला एक मोठी बातमी। स्वच्छ सर्वंकष महाराष्ट्र म्हणजेच डीप क्लीन ड्राइव्ह या शीर्षकाअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। हीच स्वच्छता मोहीम पुढे सुरू ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज सुरू केली आहे। कल्याण पूर्वेतील 100 फूट मलंग रोड इथे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, स्वच्छता मोहीम राबवण्यात येते, खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित आहेत, काय अपडेट? कल्याण पूर्वेतील 100 फूट रोड जो आहे मलंग रोड येथील इथं ही स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही डीप क्लीन ड्राइव्ह ही मोहीम सुरू केली होती आणि त्याची सुरुवात म्हणजे फक्त मुंबईतून झाली होती, पण नंतर राज्यभर लोकांचा प्रतिसाद त्यामध्ये मिळत होता। राज्यभर लोक जे आहेत या मोहिमेची मागणी करत होते। त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातून केली होती आणि त्यानंतर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधून केलेली आपल्यासोबत येते। साहेब, मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान दिलं होतं त्या आव्हानाला साथ देत ही मोहीम जी आहे ती आता कल्याणमधून देखील सुरू केली गेली। आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की स्वच्छता मोहीम डीप क्लीन ड्राइव्ह जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जी मुंबईमध्ये सुरुवात केली, त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी आहे ती या ठिकाणी आपण करतोय। या ठिकाणी शहरामधले मुख्य रस्ते असतील, त्याचबरोबर वॉर्ड्स असतील, हे सर्व जे आहे ते आपण त्या ठिकाणी क्लीन करणार आहोत। आणि आयुक्त मॅडमनी एक पूर्ण शेड्यूल जो आहे हा या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे वॉर्ड येतात तेवढे प्रत्येक वॉर्ड जो आहे त्या प्रत्येक वॉर्डमधला तो मेन रस्ता असेल, अंतर्गत रस्ते असतील, गटार असेल, फुटपाथ असेल, डिवायडर असतील, त्याचबरोबर रंगरंगोटी असेल, हे पूर्ण जे आहे तर त्याच्यामध्ये केलं जाणार आहे। फक्त बाबा मेन रस्ते केले आणि झालं असं होणार नाही। या डीप क्लीन ड्राइव्हमध्ये जे आहे हे पूर्ण शहरातला प्रत्येक वॉर्ड जो आहे हा एक वेळ आठवड्यातून जे आहे ते मला वाटतं सॅटर्डे संडे हा डीप क्लीन ड्राइव्ह जो आहे तो त्या ठिकाणी चालेल। आणि त्याच्यातून गेले अनेक वर्ष आपण पाहतो की धूळ माती साचलेली असते रस्त्याच्या बाजूला, डिवायडर घाण झालेले असतात, तुंकून धूळ मातीने डिवायडरच्या बाजूला डेब्रिज जमा होतात। तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही मशीन जी आहे ती त्या ठिकाणी डेमोसाठी आज या ठिकाणी मागवलेली आहे। आपण जर या मशीनचं पाहिलं असेल की मशीन जशी जशी पुढे जाते तशी तशी पूर्ण पॉवर सक्शन आणि म्हणजे पॉवर व्हॅक्यूमने आणि पाण्याने डिवायडर असेल, रस्ता असेल, हा पूर्ण साफ करत जी आहे ती त्या ठिकाणी पुढे जातात। त्याच्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त किलोमीटरचे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी साफ होतील। मुंबईत जेव्हा या मोहिमेला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला टीका केली गेली, पण नंतर लोकांनीच जो प्रतिसाद दिला ते पाहता राज्यभर ही संपूर्ण मोहीम राबवावी असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि त्याची सुरुवात ठाण्यातून नंतर आता कल्याणतून झाली। माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे आहे ही फक्त मोहीम मुंबईपुरती मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रभर व्हावी याच्यासाठी वेगळं प्रयोजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे। ॲडिशनल मॅनफोर्स जे आहे, वर्कफोर्स जे आहे हे महानगरपालिकेला असेल, जिल्हा परिषदला असेल, हे देण्याचं काम देखील जे आहे हे शासनाकडून त्या ठिकाणी होणार आहे, जेणेकरून महानगरपालिका काम करत असताना त्याच्याबरोबर ॲडिशनल लागणारा वर्कफोर्स आहे साफसफाईसाठी तो देखील शासनाकडून पुरवला जातोय। लोकांना काय तुम्ही साथ घालाल किंवा लोकांकडून काय मागणी कराल, कशा पद्धतीने सहभाग घ्यावा? लोकांनीही त्या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतलाच पाहिजे, कारण की हे जे शहर आहे आपलं शहर आहे। जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपलं शहर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे। कचरा इकडे तिकडे टाकला नाही पाहिजे, थुकलं नाही पाहिजे। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांनी याच्यामध्ये जर सहकार्य केलं तर जेव्हा आम्ही डीप क्लीन ड्राइव्ह करून हा रस्ता पूर्ण स्वच्छ करतो तर तो रस्ता स्वच्छ केलेला जो आहे तो तसाच त्या ठिकाणी जो आहे तो महिनाभर त्या ठिकाणी चांगला राहील जर लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग जर दाखवला तर। लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि ही जी मशीन आहे ही मशीन जी पहिल्यांदा अशी वापरली जाते स्वच्छते मोहीममध्ये आपण जर पाहिलं तर पूर्ण ते डिवायडर जे आहे ते डिवायडर पूर्णपणे क्लीन केले गेलेत आणि विविध सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे। आणि भाजपने देखील म्हणजे आता महायुती आहे त्यामुळे या ठिकाणी भाजप देखील आहे आणि मंत्री रवींद्र चव्हाण देखील या मोहिमेत सहभागी झाले आहेत। ही ती गाडी आणि ही ती मशीन आहे की जी संपूर्णपणे अगदी फोर्सने पाण्याने देखील आणि या ब्रशने देखील पूर्णपणे डिवायडर जे ते क्लीन करते आणि या मोहिमेमध्ये अशा पद्धतीनं ही संपूर्ण मंडळी जी आहेत ही सामील झालेली आहेत। विविध सामाजिक संस्था असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, या सगळ्या
जणांनी या मोहिमेमध्ये विशेष सहभाग घेतलेला आहे आणि आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आठवड्यातून एक दिवस म्हणजे किमान 2 तास ही मोहीम जी आहे मोहीम ती राबवली जाईल आणि त्या मोहिमेमधून संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसर जो आहे तो स्वच्छ केला जाईल, जेणेकरून लोकांना या मोहिमेतून एक वेगळं काहीतरी मिळेल आणि आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो त्या पद्धतीने स्वच्छ संपूर्ण ठेवलं जाईल, अशीच या सगळ्या मोहिमेतून सुरुवात होताना दिसते. निश्चितच अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आणि त्याला नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय. अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि या संपूर्ण आढाव्यासाठी.